पण मग आता राष्ट्रवादी फुटली रिसेंटली आपण बघितलं की ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पक्ष फुटीचं जे काही एक वारं आलं, मग मुश्रीफ अजित पवारांसोबत गेले. तुम्हाला तोटा झाला वैयक्तिकरित्या की जाहीर व्यासपीठावर एकत्र येता येत नाही वगैरे असं काही? 15 वर्ष या जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून आम्ही एकत्रितपणे काम केलं. मग महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, मार्केट कमिटी असतील, विविध साखर कारखाने असतील, सहकारामध्ये काही वेळा आम्ही एकत्र होतो, काही वेळा आम्ही एकत्र नव्हतो. परिस्थिती नव्हतं, कारण सहकारात पक्षीय राजकारण नसतं. परंतु आम्ही निश्चितपणे एकत्रितपणे या जिल्ह्यातल्या सहकारी संस्था वाचल्या पाहिजेत ही भूमिका आम्ही घेतली. कारण की आपण राज्यात बघतो जिल्हा मध्यवर्ती बँका अडचणीत आहेत. अशा वेळी आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेत राजकारण न करता बँक टिकली पाहिजे ही भूमिका आम्ही प्रामुख्याने घेतो. आता ते महायुतीमध्ये राष्ट्रवादी गेल्यामुळं त्यांना शेवटी महायुती म्हणून लढावं लागेल, मला महाविकास आघाडी म्हणून लढावं लागेल. परंतु पूर्वीसुद्धा जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आम्ही वेगवेगळ्याच लढत होतो आणि पोस्ट पोल अलायन्स आमचा व्हायचा. त्यावेळी सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीचा पोस्ट पोल अलायन्स व्हायचा. आता तो होणार नाही, त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं लढणार आहोत. पण म्हणजे हा एक तोटा वाटतो का, राजकीय तोटा वाटतो का कोल्हापूरचा विचार केला तर? राजकारणात बेरीज होत असते, वजा होत असतात. आता बेरजेचंही राजकारण कदाचित त्यातून होईल, त्यातून महाविकास आघाडी आमची आणि घट्ट होईल, नवीन लोक माझ्याशी संपर्कात येतील. कारण की ज्यावेळी व्हॅक्यूम तयार होतो राजकारणात त्यावेळी तो भरून काढला जातो, कोण ना कोणतरी भरतं असतं. तसं आता एक गट गेल्यानंतर दुसरा गट त्यामध्ये सक्रिय होतो आणि तो व्हॅक्यूम भरून निघतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.